राज्यामधल्या ओबीसींच्या 27 जातींच्या आरक्षणाचा मुद्दा आता थेट अमित शहा यांच्याकडे जाणार आहे। 27 जातींच्या प्रतिनिधींना घेऊन अमित शहांची भेट घेणार असल्याचं भाजपचे आमदार परिणय फुके यांनी म्हटलंय। आपल्यासोबत भाजप आमदार परिणय फुके आहेत। निश्चितच 27 अशा जाती आहेत महाराष्ट्रामध्ये ज्या छोट्या छोट्या चुकांमध्ये त्यांना आरक्षणाचा लाभ भेटत नाही। जसं की गोवारी समाजाचं तर त्यात एक डब्ल्यू आणि व्हीचा एक फरक आहे, गोंडगोवारीमध्ये एक डॉटचा फरक आहे, किंवा भोयर पवारमध्ये भोयर वेगळी कास्ट आणि पवार वेगळी कास्ट आहे, पण तिथे ते कॉमन असल्यामुळे त्या दोन्ही समाजाला त्याच्यात फार अडचणी होतात, त्यांना कास्ट सर्टिफिकेट भेटण्यात, त्यांना व्हॅलिडिटी मिळण्यामध्ये। आणि म्हणून जवळपास 2 कोटी नागरिक याच्यापासून त्रस्त आहे। यामुळे त्यांना कुठेतरी शासनाच्या ज्या विविध योजना आहे, स्कॉलरशिप असतील किंवा ॲडमिशन प्रक्रियेमध्ये असणार, नोकऱ्यांमध्ये असणार, त्यांना ओबीसी आरक्षणाचा फायदा घेता येत नाही। आणि म्हणून या संदर्भात माननीय फडणवीस साहेबही वारंवार केंद्राकडे त्यांनी पाठपुरावा केला। त्यांनी या संदर्भातलं पत्र अमित शहा साहेबांना सुद्धा दिलं। अमित शहा साहेबांनी त्या सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्यांना सुद्धा या संदर्भातलं पत्र त्यांनी स्वतः दिलं। त्या संदर्भात ते त्यांच्यासोबत बोललेले आहे। आठवले साहेबही अनेक दिवसापासून प्रयत्न करतात आहे। बावनकुळे साहेबही या संदर्भात अनेक दिवसापासून पाठपुरावा करत आहे। मी या संदर्भात मागे अमित शहा साहेबांच्या ऑफिसमध्ये या संदर्भात भेटी संदर्भात त्यांना विनंती केली होती। त्यांनी मला सांगितलं होतं की पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर आपल्याला भेट देण्यात येणार। कालच मी या संदर्भातला एक मेल अमित शहा साहेबांच्या कार्यालयाला केलेला आहे आणि निश्चितच मला या संदर्भात या आठवड्यात त्यांची भेट मिळणार। आणि मी दिल्लीला जाऊन आम्ही सर्वच या समाजाचे जे प्रतिनिधी आणि मी आणि आमच्या ओबीसी समाजाचे काही प्रतिनिधी अमित शहा साहेबांना भेटून या संदर्भातला एक काहीतरी तोडगा काढावा की याच्यात मार्ग काढावा या संदर्भात त्यांची भेट घेणार आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।